नमस्कार शेतकरी मित्र, ग्रीन रिव्होल्यूशनच्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपर्यंत आपण ग्रीन रिव्होल्यूशनच्या चॅनलवरून कीड व्यवस्थापनाविषयी विविध माहिती घेत आलेलो आहोतच. तर आणि या सर्व बाबींना तुमचा सर्वांचा पाठिंबा सुद्धा मिळतोय. तर आजपासून आपण पिकाच्या अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनासाठी जैविक खते, जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके यांचा वापर कसा केला जातो, तसेच कोणते जैविक खत किंवा जैविक बुरशीनाशक कोणत्या पिकात आपण वापरले पाहिजे, या जैविक निविष्ठांचा प्रभावी वापर आपण कसा करू शकतोय, तर या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि या महत्वपूर्ण सिरीज मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ग्रीन रिव्होल्यूशनचे बायोटेक्नॉलॉजिस्ट मान्य शशिकांत सर. नमस्कार सर. सर, तुमचा मागील 7 ते 8 वर्षांचा जैविक निविष्ठा उत्पादनातील अनुभव तसेच तांत्रिक मार्गदर्शन आमच्या शेतकरी मित्रांसाठी अगदी मोलाचं ठरणार आहे. तुमचं या व्हिडिओ सिरीज मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तर सर, माझा पहिला प्रश्न हा होता की सेंद्रिय खते आणि जैविक खते यामध्ये नेमका फरक काय असतो? सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, गांडूळ खत, पोल्ट्री मॅन्युअर, मासळी खत किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचा पालापाचोळा किंवा ऊसाचे पाचट असेल यापासून कुजवलेलं खत या सर्वांचा समावेश हा सेंद्रिय खतामध्ये होतो. सेंद्रिय खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील या सगळ्या अगोदरच ही सेंद्रिय खतामध्ये उपलब्ध असतात. सेंद्रिय खत ही पिकाजवळ किंवा जमिनीमध्ये गेल्यानंतर जसं जसं त्यांचं विघटन होईल तसं तसं ती हळूहळू पिकाला आपल्या लागू पडतात. ही प्रामुख्याने सेंद्रिय खत असतात. त्याच्या उलट जर आपण जैविक खते बघायला गेलो तर जैविक खते हे वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा, जिवंत सूक्ष्मजीवांचा समूह असतो. यामध्ये वेगवेगळे जीवाणू असतील, वेगवेगळ्या बुरशी असतील किंवा एकपेशीय वनस्पती असतील जसं की अझोला किंवा ब्लू ग्रीन अल्गी यासारख्या एकपेशीय वनस्पती असतील. या सर्वांचा समावेश हा जीवाणू खतामध्ये होतो. जैविक खते ही आपण पिकांच्या मुळाजवळ जाऊनच कार्यरत होतात. म्हणजे जे रायझोस्पेरिक झोन आहे तर त्या रायझोस्पेरिक झोन मध्ये पिकाच्या मुळांच्या जवळ जैविक खतही लागू पडतात. त्यानंतर जैविक खत हे जमिनीमध्ये किंवा पिकांच्या मुळाजवळ जे अविद्राव्य स्वरूपामध्ये जी अन्नद्रव्य आहेत किंवा जी अविघटनशील स्वरूपामध्ये जे अन्नद्रव्य आहेत ती विघटनशील स्वरूपामध्ये आणून ती पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम ही जैविक खते करतात. बरोबर. यानंतर सर मला सांगा, या वेगवेगळ्या जैविक निविष्ठांमध्ये प्रकार कोणकोणते असतात? या जैविक निविष्ठांचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. यामध्ये जीवाणू खते, जैविक बुरशीनाशके आणि जैविक कीटकनाशके. जीवाणू खतामध्ये जे काही अन्नद्रव्य अविद्राव्य स्वरूपामध्ये आहेत ते विद्राव्य स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम ही जीवाणू खते करतात. उदाहरण बघायचं झालं तर नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू हे हवेतील जे नत्र आहे त्याचं स्थिरीकरण करून ते पिकांना नत्र उपलब्ध करून देण्याचं काम हे नत्र स्थिरीकरण. याच्यासाठी आपण अझॅटोबॅक्टर. ओके. त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे अविद्राव्य स्वरूपातले जे फॉस्फेट आहे ते विद्राव्य स्वरूपामध्ये आणून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करतात. दुसरं बघायचं झालं तर जैविक बुरशीनाशके. तर जैविक बुरशीनाशकामध्ये जे काही भुरी रोग असेल किंवा पिकामध्ये जो मर रोग होतो यासारख्या रोगांचं, बुरशीजन्य रोगांचं काम ही जैविक बुरशीनाशके करतात. यामध्ये आपण ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास यांचा समावेश जैविक बुरशीनाशकामध्ये होतो. त्यानंतर जैविक कीटकनाशके. जैविक कीटकनाशके ह्या ज्या पिकावर वेगवेगळ्या किडी पडतात तर या किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपण जैविक कीटकनाशके वापरू शकतो. या जैविक कीटकनाशकामध्ये प्रामुख्याने मेटारायझम सारखी बुरशी असेल किंवा बुवेरिया असेल यांचा समावेश जैविक बुरशीनाशकामध्ये, जैविक कीटकनाशकामध्ये होतो. बरोबर. सर, या जैविक निविष्ठांचा आपण एकत्रित वापर करू शकते का, किंवा कोणतं जैविक निविष्ठा आपण एकत्रित वापरल्या पाहिजेत? कारण या संबंधी शेतकरी मित्रांचे बरेच सारे गैरसमज आहेत. सामान्यतः या ज्या वेगवेगळ्या जैविक निविष्ठा आहेत यांचा पिकामधील रोल हा वेगवेगळा आहे. बरोबर. ओके. पण जरी यांचा रोल वेगळा असला तरी ज्या पद्धतीने पिकाची गरज आहे किंवा पिकाची अवस्था आहे तर त्या अवस्थेनुसार किंवा त्या गरजेनुसार आपण या जैविक निविष्ठा एकत्रितपणे सुद्धा वापरू शकतो. उदाहरण बघायचं झालं तर आपण ज्यावेळी पिकाची सुरुवातीची अवस्था आहे त्यावेळी आपण त्यांना जैविक खते किंवा जीवाणू खते देतोय. ओके. त्याच्या समृद्ध वाढीसाठी म्हणून आपण जीवाणू खते देतोय. पण त्याच वेळी त्यामध्ये मर रोग होऊ नये किंवा मूळ कूज होऊ नये यासाठी सुद्धा आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारखी जी जैविक बुरशीनाशके आहेत ती सुद्धा आपण त्या जीवाणू खतांच्या बरोबरीनंच आपण त्या पिकाला देऊ शकतोय. त्यामुळे या जैविक निविष्ठांचा एकत्रितपणे वापर आपण करू शकतो किंवा केला तरी चांगला होईल. बरोबर. म्हणजे आपण गरजेनुसार एकत्रित वापर करू शकतो. हो. तर सरांच्याकडून आपण माहिती घेत असलेल्या या वेगवेगळ्या जैविक निविष्ठांची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओ सिरीज मधून इथून पुढे घेणार आहोत.
तर यानंतर मला सांगा, या वेगवेगळ्या जैविक निविष्ठा आपण पिकाला कोणकोणत्या पद्धतीने देऊ शकतो? या जैविक निविष्ठा वापरण्याच्या प्रामुख्याने 4 पद्धती आहेत. यामध्ये पहिली पद्धत आहे ती बीज प्रक्रिया. बीज प्रक्रियेमध्ये ज्या पिकाची आपण लागवड करणार आहे त्या पिकांच्या बिया, त्या बियांना आपण ह्या जैविक निविष्ठांचं द्रावण चोळून त्या बिया सावलीमध्ये वाळवून त्यानंतर आपण त्याची पेरणी करू शकतो. ओके. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती रोप प्रक्रिया. रोप प्रक्रियेमध्ये ज्या रोपांची लागण आपल्याला करायची आहे त्या रोपांची मुळं या जीवाणू जैविक निविष्ठांच्या द्रावणामध्ये बुडवून 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवून त्यानंतर आपण त्या रोपांची लागण आपल्या जमिनीमध्ये करू शकतो. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती आळवणी पद्धत. आळवणी पद्धतीमध्ये आपण ठिबक सिंचन असेल किंवा पंपाच्या वापराने या जीवाणू खतांचा किंवा या जैविक निविष्ठांचा वापर किंवा यांची आळवणी पिकांच्या मुळाजवळ आपण करू शकतो. त्यानंतर चौथी पद्धत आहे सेंद्रिय खतामधून यांचा वापर करणे. म्हणजे जी आपण जी सेंद्रिय खतं बघितलेली आहेत, गांडूळ खत, शेणखत, तर यासारखी जी सेंद्रिय खतं आहेत या सेंद्रिय खतामध्ये ही जैविक खते योग्य प्रमाणामध्ये मिक्स करून ती सेंद्रिय खते आपण जमिनीमध्ये वापरू शकतो. तर अशा या प्रामुख्याने 4 पद्धती आहेत ज्यावरती आपण या वेगवेगळ्या जैविक निविष्ठा जमिनीमध्ये आपण देऊ शकतो. तर या वेगवेगळ्या जैविक निविष्ठा आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतात? सामान्यतः या ज्या जैविक निविष्ठा आहेत या सॉलिड आणि लिक्विड अशा या 2 फॉर्म्युलेशन मध्येच उपलब्ध असतात. बरोबर. सध्या या 2 फॉर्म्युलेशन मध्येच या जैविक निविष्ठा आपल्याला उपलब्ध होतात. सर, माझ्या माहितीप्रमाणे या वेगवेगळ्या जैविक निविष्ठा अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळं या जैविक निविष्ठा वापरताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागते? जैविक निविष्ठा वापरताना साधारणपणे मातीमध्ये जी योग्य वेळ आहे ती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे. मातीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असावा. बरोबर. म्हणजे जमीन ज्यावेळी वापसा कंडिशनला असते त्याच वेळी या जैविक निविष्ठांचा वापर करावा. त्यानंतर ज्या बाष्पीभवनाचा जो रेट आहे म्हणजे जी उन्हाची तीव्रता आहे याचा सुद्धा परिणाम या जैविक निविष्ठांच्या वापरावर होतो. त्यामुळे जैविक निविष्ठा ह्या सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी या 2 वेळी जैविक निविष्ठांचा वापर करावा. त्यानंतर या जैविक निविष्ठांच्या बरोबर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करून या रासायनिक खतांच्यामुळे जैविक निविष्ठांचा हॅम्पर होऊ शकतो किंवा त्यांची संख्या कमी होऊ शकते. त्यानंतर याची हाताळणी करण्यासाठी जी काही अवजारे आपण वापरणार आहे म्हणजे एखादे जर का पंप असेल तो जर का रासायनिक खतांनी वापरलेला असेल तर तो आपण जी अवजारे वापरणार आहे ती स्वच्छ धुवूनच घ्यावी. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या जैविक निविष्ठा आहेत तर यांची साठवणूक ही डायरेक्ट सनलाईट म्हणजे थेट सूर्यप्रकाशात न करता सावलीमध्ये यांची साठवणूक करून ठेवावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जैविक निविष्ठा आपण एकाच वेळी जास्तीत जास्त वापरता येतील याची दक्षता घ्यावी. म्हणजे जे काही पॅकेट आपण फोडलेलं आहे किंवा जी बॉटल आपण वापरणार आहे ती एकाच वेळी कशी वापरता येईल जेणेकरून त्यामध्ये इतर कोणत्याही बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. सर, आताच तुम्ही सांगितलं की आपण ह्या रासायनिक कीटकनाशकांसोबत किंवा रासायनिक निविष्ठांसोबत वापरू शकत नाही. जर का आपण रासायनिक खते वापरली असली तर त्यानंतर किती दिवसांचा गॅप ठेवून आपण ह्या निविष्ठा वापरल्या पाहिजेत आणि याचा उत्पादनावर काय परिणाम होतो? साधारणपणे जी रासायनिक खतं आपण वापरलेली असतील तर रासायनिक खते आणि या जैविक निविष्ठा यांच्या वापरामध्ये साधारण 8 ते 10 दिवसाचा अंतर असावं. बरोबर. कारण की डायरेक्ट रासायनिक खतांच्या बरोबर जर वापरली किंवा रासायनिक खतं दिल्यानंतर 2-3 दिवसात वापरली तर रासायनिक खतांच्यामुळे या जीवाणूंच्या संख्येवर आणि या जीवाणूंच्या ऍक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते. बरोबर. पण जर रासायनिक खतं दिल्यानंतर आपण 8-10 दिवसाचा गॅप ठेवला तर याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पिकावर किंवा उत्पादनावर होऊ शकतो. म्हणजे होतंय काय, जी रासायनिक खतं दिली आहेत त्या रासायनिक खतांचं विघटन होतं. विघटन होऊन रासायनिक खतं तर लागू होतातच पण जी विघटन झाल्यानंतर अविघटनशील स्वरूपामध्ये जी रासायनिक खतं साठलेली आहेत बरोबर तर ती सुद्धा या जैविक खतांच्यामुळे किंवा या जीवाणूंच्या मुळे ती अविघटनशील विघटनशील स्वरूपामध्ये येतात. त्यामुळे रासायनिक खतं पूर्णतः लागू होतात. बरोबर. त्यामुळे आपल्या पिकाच्या उत्पादनावर किंवा पिकाच्या वाढीवर याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यामुळं रासायनिक खते आणि या जैविक निविष्ठा यांच्या वापरामध्ये 8 दिवसाचं अंतर ठेवलेलं किंवा अंतर ठेवावंच. त्यामुळे आपण यांचा प्रभावीपणे वापर करू शकतो. तर शेतकरी मित्र, या सिरीजचा उद्देश हाच की आपणा सर्वांना जैविक निविष्ठांची ओळख करून देणे आणि महत्वाचं म्हणजे रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीमाल उत्पादनास चालना देणे हाच आहे. तुम्हाला या सिरीजचा फायदा नक्की होईल. तुमचे जैविक निविष्ठांविषयी असलेले प्रश्न आम्हाला कमेंट मधून विचारत राहा. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन
आपले बायोटेक्नॉलॉजिस्ट माननीय शशिकांत सर नक्की करत राहतील. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर आपण शशिकांत सरांना पुन्हा भेटूयात एका नवीन जीवनाच्या माहितीसह. धन्यवाद.